आपण काम एक करत असतो आणि डोक्यामध्ये दुसरेच विचार चाललेले असतात. असं तुमच्या बाबतीत होतं का? तर माझ्याही बाबतीत तसंच झालेलं आहे आज. तर नमस्कार मंडळी. तर आज होती मला पोकेमॉन केकची ऑर्डर आणि मी केक रेडी करून सेट होण्यासाठी ठेवला होता फ्रीजमध्ये आणि त्याच्यावरती काही टॉपर हवे होते. तर मी कस्टमरची डिमांड होती की फॉन्डंट हा प्रकार नको आहे. विदाऊट फॉन्डंटमध्ये काय करता येतंय का ते पहा आणि आम्हाला तसंच टॉपर बनवून द्या. तर मी हे प्रेमिक्सपासूनच स्पंज बनवले होते छोटे-छोटे कपकेक वेगवेगळ्या कलरमध्ये आणि त्याच्यापासूनच मी हे सगळे टॉपर बनवलेले आहेत. तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे तर मी हे बनवत होते, पण माझ्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू होते. पुढचं नियोजन होतं आणि मी काय बनवते हे समजत नव्हतं. आणि विराज गप्पा मारत होता. त्यावेळेस मग विराज मला बोलला, की "आई आपल्याला रेड कलरचे जास्त लागतायत, येलो कलरचे हे जास्त लागतायत आणि कमी झालेत तुझ्याकडून." आणि नंतर मग मी ब्लू कलरचं जरासं विचार करून थोडी त्याची थिकनेस कमी केली आणि तुम्ही बघू शकता ब्लू कलरमध्ये एकदम छोटे-छोटे स्पॉन्ज होते, जे की मी बेक केले होते आणि त्याच्यापासूनच मी हे सगळे टॉपर बनवलेले आहेत. आणि म्हणजे ज्याची ते थिकनेस आहे, त्यामुळे छोट्या क्वांटिटीमध्ये बरेचसे टॉपर झाले. त्यामुळे मग मी रेड कलर आणि येलो कलरचे सगळे टॉपर मोडले आणि पुन्हा बनवायला चालू केलं. कारण कसं होतं आपण जे बनवतोय ते लक्षात येत नाही. माझ्या बाबतीत तेच झालं. कारण मला जायचं होतं देहूला आणि उशीर होत होता आणि समजत नव्हतं केक रेडी करून जाऊ की आल्याच्या नंतर करू. तर तुम्ही बघू शकता पहिले 4च राउंडचे झाले होते. आता भरपूर असे राउंड झालेले आहेत आणि हार्ट शेप देखील भरपूर झालेले आहेत. कारण मी ह्याची थिकनेस केलेली आहे कमी. तर मी सगळे टॉपर हे केकवरती सेट करून घेतले. कारण विराजला हे बघायचे होते कसे होतात सेट केल्यावर. आणि नंतर मग मी माझं आवरून देहूला गेले आणि मग ठरवलं होतं कमीत कमी केक जरी सेट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. संध्याकाळी कस्टमरला लेटच केक हवा आहे. आणि हा टोटल 1 किलोचा केक आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये आणि कस्टमरची डिमांड अशीच होती. कस्टमरला विदाऊट फॉन्डंट टॉपर हवे होते आणि पेपर टॉपिंग देखील हवे होते. त्यामुळे मग मी संध्याकाळी ज्यावेळेस देहूवरून घरी आले, जेवण स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं. सगळं काम आवरल्याच्या नंतर मग केक घेतला मी फायनल लुकसाठी. तर तुम्ही बघू शकता मी सगळे पेपर टॉप ॲड केलेले आहेत. नाव टाकलेलं आहे आणि फायनल डेकोरेशन पूर्ण हे झालेलं आहे केकवरचं. आता दुसरा टास्क होता तो म्हणजे केक पॅकिंगचा. कारण हा केक हाईटला होता त्यामुळे मग डबल बॉक्समध्ये हा छान असा सेट केला आणि तो कस्टमरपर्यंत पोहोचवला. तर कसा आहे केक मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.